अनेक लोक मतदान करून आलेले आहेत. साधारण 11-11:30ची ही वेळ आहे आणि सगळे लोक ब्रेकफास्ट करायला आलेले आहेत. तर ह्या मतदान करून आलेल्या लोकांना नेमकं काय वाटतंय, त्यांच्या डोक्यात कुठले मुद्दे होते, कशाच्या आधारावर त्यांनी मतदान केलंय, हे सगळं आपण समजून घेणार आहोत. आपण आता सायन परिसरामध्ये आहोत आणि इथे आपल्याला वेगवेगळ्या समाजाचे लोक जे आहेत ते भेटलेले आहेत. सो त्यांच्याकडनं समजून घेऊयात. तुम्ही मतदान केलेलं आहे का? नेहमी तर जाणार आहे. अच्छा. किती वर्षांपासून राहताय तुम्ही मुंबईमध्ये? काय ते किती वर्षांपासून राहताय? मी माझा जन्मच मुंबईला झाला. अच्छा. हा. काय वाटतं सध्याची एकूण परिस्थिती बघून कुठल्या कुठल्या मुद्द्याच्या आधारावरती मतदान करणार आहात? आता मी करणार माझ्या इच्छेप्रमाणे करेन, पण मुद्दा आता काय, सकाळी एक पार्टीत असतो, संध्याकाळी येतो, सकाळी उठला पेपर बघितलं तर तिसऱ्या पार्टीत जातो, म्हणून सगळं कन्फ्युजन झालेलं आहे सगळं. म्हणूनच म्हणलं ना की मतदान करताना आता तुम्ही कशाच्या आधारावरती कराल? म्हणजे उमेदवार बघून करताय का विकास कोणी केलाय पक्ष बघून मी करताय? दोन्ही बघणार. ते लोकल असेल तर आमच्या इथे लोकल जो काय काम करतो, रात्री 2 वाजता गेले तरी आम्हाला तो रिस्पॉन्स देतो, त्याच्याकडे आम्ही आधी बघणार, जो काम करणार असतो तो. तसं आहे. पण हे जे पक्षांनी आता प्रचाराचं तुम्ही बघितलं असेल, वेगवेगळे प्रकारे प्रचार झालेले आहेत, वेगवेगळे मुद्दे मांडले की उत्तर भारतीय महापौर देईल भाजप किंवा शिवसेना खान महापौर देईल, मराठी महापौर होणार नाही, मराठी माणूस तुटतोय. तर हे सगळं या सगळ्याचा फरक पडतोय का मतदानावरती, विचार करण्यामध्ये? जे खरोखर विचार करणारे असतात ना, ह्याच्यामुळे फरक पडणार. म्हणजे वाटेल ते कॉमेंट्स करण्यात त्या फरक पडतो त्या काहीतरी. तर आम्ही ओरिजिनल आमचे बाबा वगैरे सगळे ते उडपीतले, पण आमचा जन्म झाला दादरला. तर दादरवर एवढं प्रेम आहे ना आमचं, तर भारतात आम्हाला कुठे एवढं प्रेम नाहीये दादरवर जेवढं आहे तेवढं. तर शिवाजी पार्कला तर आम्ही लहानपणी खेळायला जायचो, त्या मातीचा सुगंध माझ्या अंगावर असे, माझा घामाचा सुगंध त्या मातीत असं, इतकं आम्ही रमून गेलो त्या शिवाजी पार्कमध्ये. एवढं प्रेम झालंय. कुठे बाहेर जरी गेलो तर दादर आठवते आम्हाला, मुंबई आठवते, म्हणजे मुंबई आठवते आम्हाला. एवढं प्रेम आहे मुंबईवर. तुम्ही इतके वर्ष बदलणारी मुंबई बघताय, काय फरक वाटतोय गेल्या 25 वर्षांमध्ये साधारण? आता मी अगदी ह्याच्याने मनाप्रमाणे सांगू का, आपल्याकडे 24 वॉर्ड आहेत बीएमसीचे, बरोबर? आणि 24 वॉर्ड मध्ये माझी इच्छा होती की 24 वॉर्ड मध्ये 24 बीएमसी किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल झाले पाहिजे, म्हणजे लोकांची लाईन ते केएमला, सायनला, जे ला कमी झालं असतं. पण जेवढे हॉस्पिटल वाढलेत नाही, प्रत्येक वॉर्डमध्ये एक जरी हॉस्पिटल झालं असतं तर आज गर्दी सगळं वाटून गेले असते सगळं. तेही झालेलं नाही अजून. ते झालं पाहिजे. त्याच्या पुढे जे काही येतील त्यांनी ते लक्ष ठेवावं की प्रत्येक वॉर्डमध्ये एक एक मोठं हॉस्पिटल झालं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मराठीच महापौर व्हायला हवा मुंबईचा, असं बोललं जात आहे. पण असंही म्हटलं जातं मग त्याला की जे इतर लोक आहेत, इतर भाषिक आहेत, जे मुंबईचेच आहेत, मग त्यांना का नाही गृहीत धरलं जात? सो याच्याबद्दल तुम्हाला काय? मी मराठी नाही का? माझा जन्म महाराष्ट्रात झालाय, दादर पण झालाय, मग मी मराठी नाही का? हा, तिथे माझा जन्मसिद्ध हक्क आहे माझा. तर मी झालो तर जातीवर जाऊ नका तुम्ही, जिथे जो जातो तिथं प्रेम आहे त्याच्यावर, तर त्याला केलं तर काय हरकत नाही. इतर भाषिक असेल पण मुंबईत असणार. मुंबईकर, अरे आमचा जन्म झाला, त्याला बोलतात ना जन्मसिद्ध हक्क आहे. मग आणि काही लोकांना इथे जन्म झालेला नाहीये महाराष्ट्रामध्ये, तरी ते बोलतात आम्ही आमचा हक्क आहे म्हणून. आमचा जन्म तिथे झाला सगळं.